तर मस्त आहे ना हे दृश्य, तर बघूनच खूप मनाला समाधान वाटते। तर अशाच ठिकाणी आज आपण चाललेलो आहोत। तर सकाळची 7:45 वाजलेले आहेत आणि 7:45 वाजता आपण बाईकने हा प्रवास करत त्या ठिकाणाला पोहोचणार आहोत। आपण चाललेलो आहोत गगनबावडा म्हणजे गगनगिरी मठाला भेट देण्यासाठी। चला तर मग आपण आता चाललेलो आहोत। तर जाताना छोटी छोटीशी मस्त अशी ही गावं आपल्याला लागलेली आहेत, जसं की बालिंगा आहे, साबळेवाडी आहे, कळेगाव आहे, कोपर्डे आहे। तर अशीच भरपूर अशी लहान लहान गावं इथं आपल्याला लागलेली आहेत आणि मस्त असं हा प्रवास करत आपण निसर्गाच्या सानिध्यातून जात आहोत। तर तुम्ही बघू शकता आसपासला किती छान परिसर आहे। त्यानंतर कोकण भाग असल्यामुळे इकडे भाताची सगळीकडे लावणी करून झालेली आहे। तर हा छानसा नेचरचा आस्वाद घेत आपण आता गगनबावड्याकडे प्रवासाला निघालेलो आहोत। तर जाताही शाळेतली छान मुलं गेलेली आहेत, तुम्ही बघू शकताय। तर जाताना कधी असं ऊन पडत होतं तर कधी पाऊससुद्धा येत होता, कारण पावसाळी वातावरण असल्यामुळे कधी पण पाऊस येत होता आणि पाऊस नसायचा पण कडक ऊनसुद्धा पडलेलं। तर असाच प्रवास करत 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 आपण जात आहोत। तर कोल्हापूरपासून 50 ते 55 किलोमीटर अंतरावर असलेला गगनगिरी मठाला आज आपण जात आहोत। तर वन डे ट्रिप इझिली होऊ शकते। तुम्ही आधीमध्ये सुद्धा काही ठिकाणे आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता, ते सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत की आपण काय काय बघितलेलं आहे। तर इथे पाऊस पडून गेलेला आहे आणि इथं पूर्णपणे पावसाचं वातावरण झालं आहे, म्हणजे कधीही पाऊस येऊ शकतो अशी इथं कंडिशन आहे। चला तर मग आता इथं थोडासा घाट लागलेला आहे आपल्याला आणि आपण एकदम आता जवळ म्हणजे आपण गगनगिरी मठावर पोहोचलेलो आहोत। तुम्ही लांबून बघितलं असाल तो मठ आता। त्यानंतर आपण घाटातून जाताना ही छोटे छोटे असे धबधबे इथे ॲक्टिव्ह झालेले आहेत पावसाळ्यामध्ये। तर पाऊस थोडासा नसल्यामुळे इथं पाणी कमी आहे, नाही तर पूर्णपणे हे पाणी जास्त करून रोडवर सुद्धा येतं। तर त्यानंतर आपण आलेलो आहोत गगनगिरी मठावर। त्यानंतर ह्या पूर्ण पायऱ्या चढून आपण मस्त असं मठावर आता पोहोचू आणि पायऱ्या चढत असताना हा मस्त असा घाटाचा परिसर अशा पद्धतीने आपल्याला तिथून दिसतो। चला तर मग याचा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा नजारा बघूया। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।